नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्स स्टेटमेंट बघणार आहे. बघा, अगोदरचे जे आपण स्टेटमेंट बघितलेले होते काय, इफ स्टेटमेंट बघितलेला होता, इफ एल्स स्टेटमेंट बघितलेला होता. आता इफ आणि इफ एल्स स्टेटमेंटमध्ये आपण किती कंडिशन यूज करत होतो? एकच कंडिशन आपण काय करत होतो? यूज करत होतो. जर सपोज आपल्या प्रोग्राममध्ये मल्टिपल कंडिशन्स असतील आणि त्या कंडिशननुसार जर आपल्याला काय करायचं असेल, प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल, तर आपण कुठल्या स्टेटमेंटचा यूज करतोय? इफ एल्स स्टेटमेंटचा यूज करतोय. मग आता तो कशा पद्धतीने वर्क होतोय तो आपण बघूया. बघा, इफ ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल इफ स्टेटमेंटमध्ये येतोय, पहिल्यांदा काय कंडिशन 1 चेक केली जाते. कंडिशन 1 चेक केली जाते. कंडिशन 1 जर ट्रू असेल तर काय केला जातो? जो स्टेटमेंट 1 आहे तो स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होतो. आणि स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट झाला की काय होणार आहे? डायरेक्टली एंड ऑफ स्टेटमेंट होतो. म्हणजे तो खाली चेक करत येणार नाही. ओके, पहिल्यांदा ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल इफ स्टेटमेंटमध्ये येतो, कंडिशन 1 चेक केली जाते. कंडिशन 1 जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 काय होतोय? एक्झिक्यूट होतो. आणि स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट झाला की काय होतोय? एंड ऑफ स्टेटमेंट. मग आता तो कंडिशन 2 ला कधी येणार आहे? ज्यावेळी तुमचा कंडिशन 1 हा काय असेल? फॉल्स असेल त्यावेळी. मग आता कंडिशन 1 जर फॉल्स असेल तर कुठला येणार? एल्स इफ स्टेटमेंटला येणार. एल्स इफ स्टेटमेंटमध्ये काय केला जातो? जो कंडिशन 2 दिलेला आहे तो कंडिशन 2 काय केला जातो? चेक केला जातो. आणि जर कंडिशन 2 जर ट्रू असेल तर काय केला जातो? स्टेटमेंट 2 जो आहे तो 2 काय केला जातोय? एक्झिक्यूट केला जातोय. आणि स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट झाला की काय होतोय? एंड ऑफ स्टेटमेंट होतो. मग असे तुम्ही नंबर ऑफ काय एल्स इफ स्टेटमेंट देऊ शकता. जेवढे तुमच्या प्रोग्राम मध्ये काय कंडिशन्स असतील तेवढे एल्स इफ स्टेटमेंट काय करू शकता? देऊ शकता. आणि जर सपोज कंडिशन 1 सुद्धा फॉल्स असेल आणि कंडिशन 2 सुद्धा जर फॉल्स असेल तर डायरेक्टली तो काय केला जातो? जो आपला एल्स स्टेटमेंट आहे तो एल्स स्टेटमेंट काय केला जातोय? एक्झिक्यूट केला जातोय. मग आता इथे एक लक्षात ठेवण्याचं काय की एल्स जो आहे तो ऑप्शनल असतो. तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही यूज करू शकता, नाही यूज केला तरी चालतो. ओके, मग अशा नंबर ऑफ कंडिशन्स असतील आणि त्या कंडिशन नुसार जर आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर आपण इफ एल्स स्टेटमेंटचा काय करतोय? यूज करतोय. इथं नंबर ऑफ एल्स इफ स्टेटमेंट काय करू शकता? यूज करू शकता. ओके, मग चला तर आपण एक प्रोग्राम थ्रू आपण बघूया की इफ एल्स स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतोय. मग आता आपण एक प्रोग्राम बघणार आहे काय की त्या प्रोग्राम मध्ये एक नंबर आपण एंटर करून घेणार आहे आणि तो नंबर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का 0 आहे हे आपल्याला काय करायचं? प्रिंट करायचं आहे. तर चला, पहिल्यांदा आपल्याला माहित आहे की काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. मग आता आपल्याला एक नंबर युजर कडनं एंटर करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय एक नंबर, एक व्हेरिएबल लागणार. मी घेतोय इंट एन. मग आता युजर कडनं एंटर करून घ्यायचं असेल तर आपल्याला एक मेसेज प्रिंट करायला पाहिजे. काय प्रिंट एफ एंटर अ नंबर. आणि स्टोअर करून घेण्यासाठी काय स्कॅनएफ %d ampersand n. मग n या व्हेरिएबल मध्ये काय ती व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. मग आता आपल्याला चेक करायचं आहे की तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का 0 आहे. मग त्यासाठी पहिला कंडिशन काय असणार? पॉझिटिव्ह साठी. मग आता पहिल्यांदा मी काय चेक करतोय? इफ n इज ग्रेटर दॅन 0. जर सपोज दिलेला नंबर जर 0 पेक्षा मोठा असेल तर तो काय असणार आहे? पॉझिटिव्ह नंबर. मग इथे काय येणार? प्रिंट एफ पॉझिटिव्ह नंबर. आता मला आता चेक करायला पाहिजे की तो निगेटिव्ह आहे का. मग त्यासाठी अगेन एक कंडिशन द्यायला पाहिजे. मग अगेन जर आपल्याला कंडिशन द्यायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय? एल्स इफचा यूज करतोय. मग आता मी कंडिशन देतोय n इज लेस दॅन 0. जर दिलेला नंबर 0 पेक्षा काय असेल? लहान असेल तर तो काय असतो? निगेटिव्ह नंबर. मग इथे काय येणार? प्रिंटएफ
निगेटिव्ह नंबर. अँड जर दोन्ही कंडिशन काय हो फॉल्स असतील तर लास्टला एल्स स्टेटमेंट काय होतोय एक्झिक्यूट होतोय. मग जर तो पॉझिटिव्हही नसेल निगेटिव्हही नसेल तर तो काय असणार आहे झिरो असणार आहे. मग प्रिंट एफ काय हो झिरो. ओके अँड लास्टला काय हो रिटर्न झिरो अँड हा आपला प्रोग्राम क्लोज. बघा आता जर मी नंबर टाकलो काय हो 5. मग आता 5 इज ग्रेटर दॅन 0 आहे का आहे. म्हणजे तुमचा हा कंडिशन काय झाला ट्रू झाला. मग कंडिशन ज्यावेळी ट्रू होईल त्यावेळी काय प्रिंट होणार आहे पॉझिटिव्ह नंबर प्रिंट होणार आहे. जर सपोज मी आता निगेटिव्ह 5 टाकलो तर पहिल्यांदा इथे येणार आहे. मग -5 इज ग्रेटर दॅन 0 आहे का नाही आहे. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला फॉल्स झाला. मग कंडिशन ज्यावेळी फॉल्स होईल त्यावेळी हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. कुठल्या स्टेटमेंटला येणार एल्स इफ स्टेटमेंटला येतोय. मग एल्स इफ स्टेटमेंट मध्ये अगेन एक कंडिशन आहे काय हो की -5 इज लेस दॅन 0 आहे का तर कंडिशन काय हो ट्रू आहे. मग कंडिशन ज्यावेळी ट्रू असेल हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार काय हो निगेटिव्ह नंबर. मग आता एक नंबर टाकलो सपोज फॉर एक्झाम्पल 0. मग आता बघा इथं पहिल्यांदा इफ स्टेटमेंटला येणार. मग 0 इज ग्रेटर दॅन 0 आहे का नाही आहे. 0 हा इक्वल आहे 0 पेक्षा बरोबर आहे 0. मग हा कंडिशन तुमचा काय झाला फॉल्स झाला. मग हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. परत कुठे येणार एल्स इफ स्टेटमेंटला येणार. 0 इज लेस दॅन 0 आहे का नाही आहे. म्हणजे हाही सुद्धा कंडिशन तुमचा काय झाला फॉल्स झाला. मग हा कंडिशन जर फॉल्स झाला असेल तर हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाहीये. मग डायरेक्टली कुठला स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे एल स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय प्रिंट केलोय 0 ही व्हॅल्यू प्रिंट केलेलं आहे. मग ह्या पद्धतीनं काय हो इफ एल्स इफ एल्स स्टेटमेंट काय होतोय वर्क होतोय. चला तर मग हा प्रोग्राम आपण काय हो प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया इफ एल्स इफ एल्स स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतोय. ओके मग आपण एक प्रोग्राम बघत होतो काय हो की एक नंबर आपल्याला युजरकडनं एंटर करून घ्यायचा आणि तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का 0 आहे तो आपल्याला काय करायचा आहे प्रिंट करायचा आहे. ओके मग आता इंट मेन आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला व्हेरिएबल युजरकडनं एंटर करून व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी व्हेरिएबल पाहिजे. मग आता एक मेसेज प्रिंट करण्यासाठी आपण काय प्रिंटएफ फंक्शनचा यूज करतोय. एंटर अ नंबर स्टोअर करून ठेवण्यासाठी काय स्कॅनएफ फंक्शनचा आपण यूज करतोय. स्कॅनएफ %d कॉमा एम्परसँड n. मग या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू काय झालेली आहे स्टोअर झालेली आहे. मग आता मला चेक करायचं आहे की तो पॉझिटिव्ह आहे का. मग पॉझिटिव्ह कधी असतोय ज्यावेळी 0 पेक्षा काय असेल ग्रेटर असेल. मग n इज ग्रेटर दॅन काय असेल 0 असेल तर त्यावेळी तो काय असणार आहे पॉझिटिव्ह नंबर. मग तर आपण प्रिंट करणार काय पॉझिटिव्ह नंबर. ओके नेक्स्ट आपण काय चेक करणार काय निगेटिव्ह नंबर. मग त्यासाठी आपण एल्स इफ स्टेटमेंट यूज करतोय. मग एल्स इफ मध्ये काय n इज लेस दॅन 0 असेल तर तो काय असणार निगेटिव्ह नंबर. मग प्रिंट एफ निगेटिव्ह नंबर. ओके अँड लास्टला जर पॉझिटिव्हही नसेल आणि निगेटिव्ह नसेल तर तो काय असणार आहे 0. मग प्रिंट एफ काय 0. मग आपण लास्टला काय देणार रिटर्न 0. ओके मग आता प्रोग्राम सेव्ह करूया आणि रन करूया बघूया आउटपुट काय येतोय. ओके प्रोग्राम रन झालेला आहे. बघा आता मी नंबर टाकतो सपोज फॉर एक्झाम्पल 6. त्यावेळी काय येतो आउटपुट पॉझिटिव्ह नंबर. ओके चला परत आपण रन करून बघूया. बघा आता नंबर टाकतो सपोज फॉर एक्झाम्पल -8. त्यावेळी तो काय येतो निगेटिव्ह नंबर. परत एकदा रन करूया. आणि आता व्हॅल्यू टाकतो काय 0. मग त्यावेळी तो तुम्हाला काय प्रिंट होतोय 0. मग ह्या पद्धतीनं काय इफ एल्स इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होतोय.
मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.